नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबर रोजी म्हणजे कालच झालेल्या भीषण कार स्फोटानंतर देश हादरला आहे। या स्फोटात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत। निरपराध लोकांना यात जीव गमवावा लागल्याने देशभरात संताप व्यक्त केला जातोय। हा स्फोट i20 हुंडाई कारमध्ये झाला असून या प्रकरणात डॉक्टर उमर या व्यक्तीचे नाव समोर आले आहे। त्याने हा आत्मघातकी स्फोट घडवून आणल्याचे बोलले जात आहे। दरम्यान आता हा स्फोट नेमका कसा झाला, त्याची तीव्रता किती होती हे सतत विचारले जात होते। याच स्फोटाचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे। यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात हा प्रसंग कैद झाला आहे। भूतानमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या या स्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे। या षडयंत्रामागील कटामागील कोणालाही सोडणार नाही, सर्व जबाबदार लोकांना न्यायाच्या कक्षेत आणणार असे ते म्हणाले। आज माझ्या मनाला वेदना झाल्या। काल संध्याकाळी दिल्लीत जी भयावह घटना घडली त्याने सर्वांनाच धक्का बसला। मी या घटनेतील लोकांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे। आज संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे। मी काल रात्रीपासून या संदर्भात तपास करणाऱ्या यंत्रणांच्या संपर्कात आहे। आमच्या तपास यंत्रणा या हल्ल्याच्या मुळाशी जातील। यामागील कोणाचाही हात असला तरी त्याला सोडणार नाही। सर्व संबंधितांना न्यायाच्या कक्षेत आणण्यात येईल असे मोदी म्हणाले। अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादीच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून नावे गायब आहेत। याबाबत आमदार मिटकरींची प्रतिक्रिया समोर आली आहे। हकालपट्टी आणि उचलबांगडी या प्रकारचे शब्द माध्यमांनी चवीने वापरल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे। याबाबत अधिकृत पत्र पक्षाकडून आलं नाही। आज अजितदादांच्या विचाराचा प्रचारक आणि कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे असलेले पद सर्वोच्च असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं। तसेच अजितदादांचा कार्यकर्ता असायला नशीब लागतं, तितकाच नशीबवान मी आहे अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी केलेले हत्येच्या कटाचे आरोप फेटाळून लावले आहेत। माझ्या मनात पाप असेल तर माझी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, पण माझ्यासोबत जरांगे आणि अटक केलेल्या आरोपींचीही करा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे थेट आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्य पोलिसांनी न करता थेट CBIने करावी अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर शहराच्या राजकारणात गेली 50 वर्षे भाजपचे एकनिष्ठ म्हणून परिचित असणाऱ्या दिवंगत माजी नगराध्यक्ष अशोकराव पाटील यांचे सुपुत्र व भाजपचे माजी नगरसेवक विक्रम पाटील यांचे बंधू महेश पाटील आणि माजी नगरसेवक विजय कुंभार यांनी 10 नोव्हेंबर रोजी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। भाजपच्या या दोन निष्ठावंतांच्या प्रवेशाने ईश्वरपूर शहराचे राजकारण कमालीचे फिरले आहे। पालिकेच्या राजकारणावर सावध व बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या जयंतराव पाटील यांनी हा प्रवेश घेऊन पहिला डाव टाकला आहे। विरोधी पक्ष भाजप हा समविचारी पक्षांना हा मोठा झटका मानला जात आहे। लवकरच आणखीन एक दिग्गज राष्ट्रवादीत येतील असे पाटील यांनी सांगितले। शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। देवागिरी नागरी सहकार बँकेचे 3.33 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्जावरून हा गुन्हा दाखल झाला आहे। काही दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांच्यावर बँकांना गंडवल्याचा आरोप केला होता। नवी मुंबईतील उल्वे येथे 1160 हेक्टर जागेवर देशातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ विकसित होणार आहे। अदानी समूह 74% आणि सिडको 26% यांच्या सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे। या प्रकल्पावर 19,650 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईतल्या विमानतळात काही बदल होणार आहेत। त्याबाबत आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे मुंबई विमानतळाचा चेहरा मोहराच आता बदलणार आहे।
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वे लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे। लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी आता कमी होणार आहे, कारण मध्य रेल्वे लवकरच 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवणार आहे। यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील 34 रेल्वे स्थानकांपैकी 27 स्थानकांच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। हे काम पूर्ण होताच 15 डब्यांच्या लोकल सेवेत दाखल होतील आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होईल अशी अपेक्षा आहे। 31 ऑक्टोबर पासून धर्मेंद्र हे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत। आता त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता त्यांचा मुलगा सनी देओलने वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे। सनीच्या टीमने सांगितले की धर्मेंद्र यांच्यावर उपचाराचा परिणाम होत आहे आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे। सध्या त्यांच्या कुटुंबातील सदस्य सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी आणि ईशा देओल रुग्णालयात उपस्थित आहेत। जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफी टूर्नामेंटमध्ये दिल्लीला 7 विकेट्सने हरवून इतिहास रचला। 1934 साली भारतात रणजी ट्रॉफी टूर्नामेंटची सुरुवात झाली। 96 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा जम्मू काश्मीर टीमने दिल्लीला हरवलं। जम्मू काश्मीरच्या विजयात आकिब नबी प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरला। त्याशिवाय कॅप्टन पारस डोगरा, कामरान इक्बाल आणि शर्माजींच्या मुलाने कमाल केली। शर्माजींच्या मुलाचा अर्थ जम्मू काश्मीरचा खेळाडू वंशराम शर्मा असे आहे। आपल्या होम ग्राउंडवर खेळताना दिल्लीने जम्मू काश्मीर समोर विजयासाठी 179 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं।